हिंदीत एक म्हण आहे, चित भी मेरी पट भी मेरी. उबाठांचं अचीवमेंट डॉक्युमेंट याच धर्तीवर लिहिलेलं वाटतं. या पत्रकात एक उल्लेख असा आढळतो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. आता मराठी भाषेचे, मराठी अस्मितेचे आणि मराठी संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणवणारे लोक इतकं अवजड आणि इंग्रजी नाव का वापरत आहेत? कारण या पुलाचं एक सुटसुटीत नाव आहे अटल सेतू. पण अटलजी भाजपचे नेते होते आणि राजकीय आकसापोटी त्यांचं नाव घ्यायचं टाळलं गेलं असावं असा माझा अंदाज आहे. लक्षात घ्या, जेव्हा देवेंद्र फडणवीसांना समृद्धी महामार्गाचं नामकरण करायचं होतं तेव्हा उबाठांसोबत त्यांची युती कधीच तुटली होती. पण त्यांनी त्याला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव दिलं. म्हणजे राजकारणात साधन शुचिता पाळणे देवेंद्रजींनी कृतीतून दाखवलं, पण अटल सेतूला अटल सेतू म्हणायचं उबाठांना जड गेलं. आता अटल सेतूच्या क्रेडिटबद्दल. देवेंद्रजींच्या हाती सत्ता येण्यापूर्वी या प्रोजेक्टला 5 वेळा सुरू करून थांबवलं गेलं होतं, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने गती मिळाली. आपण स्क्रीनवर टाइमलाईन बघू शकता. 2015ला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीशी चर्चा करून प्रोजेक्ट क्लिअर करून घेतला गेला. 2016ला फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटीकडून मान्यता मिळवली गेली. यानंतर 24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं आणि 12 जानेवारी 2024ला त्याच नरेंद्र मोदींनी अटल सेतूचं उद्घाटनही केलं. आणि या दोन्ही प्रसंगी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा लावून उपस्थित होते. या काळात 2.5 वर्ष उबाठांचं सरकारही होतं आणि त्या काळात या प्रोजेक्टचं काम जवळपास बंद होतं. इतकं सगळं स्पष्ट असताना सुद्धा अटल सेतूचा उल्लेख मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असा करून त्याचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणूनच प्रश्न पडतो, हे अचीवमेंट डॉक्युमेंट पुढे वाचावं सुद्धा का नाही? कारण ठाकरे शैलीत सांगायचं तर जंगलात जर एखादी वाघीण बाळंतीण झाली तर त्याचं श्रेय सुद्धा उबाठा आपलंच असल्याचं सांगतील, कारण वाघ त्यांच्या पक्षाची ओळख आहे. त्यामुळे बाळ कोणाचंही असो, श्रेय मात्र उबाठांचंच.